सभागृहामध्ये माननीय आयुक्त अजित शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण व महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या निर्देशानुसार माननीय उच्च न्यायालयामध्ये एक सुओ मोटो याचिका दाखल केलेली आहे। या याचिकेच्या अनुषंगानं माननीय उच्च न्यायालयानं हे दखल घेऊन वायू प्रदूषणास कारणीभूत असलेले धाबा, रेस्टॉरंट्स, बेकरीज आणि हॉटेल्स यामध्ये उपयोगात येणारे तंदूर्स असतात, ते तंदूर्स आणि हे जे उपयोग करतात ते कोळसा किंवा लाकडावर जळणारे यूज करतात। तर माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि MPCBच्या निर्देशानुसार हे सर्व पारंपरिकरित्या चालणारे जे वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतात हे पुढील 1 वर्षात टप्प्याटप्प्याने बंद करून LPG किंवा इलेक्ट्रिक याच्यावर ते चालवण्यात यावेत असे निर्देश जारी केले असल्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेतील महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील हॉटेल व्यावसायिक, धाबे व्यावसायिक, बेकरी व्यावसायिक आणि रेस्टॉरंट्सवाले यांना आम्ही इथं पाचारण केलं होतं। यांच्यासोबत आम्ही ह्या गाईडलाईन्स आम्ही त्यांना समजावून सांगितलेल्या आहेत। काही हॉटेलवाल्यांनी खूप अत्यंत तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देऊन ते बदलाव आणण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे व काही व्यावसायिक काही दिवसामध्ये त्यांच्याकडे असलेल्या पारंपरिक पद्धती चेंज करून LPG किंवा इलेक्ट्रिकवर करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। जवळपास 50 व्यापारी इथं आलेले असतील आणि चांगल्या पद्धतीने आमची इंटरॅक्टिव्ह चर्चा होऊन आम्ही अवेअरनेस केलेला आहे। आणि पर्यावरण विभागाचे माननीय अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर साहेब, आपले PRO छाया डांगळे मॅडम आणि HOD विशाखा सावंत यांच्या सर्व आणि वार्ड ऑफिसर अनिल खत्रानी हे इथे उपस्थित होते आणि यांच्या माध्यमातून आम्ही हॉटेल व्यावसायिकांना अवेअरनेस आज आपण इथं कॅम्प किंवा मार्गदर्शन म्हणा हे घेतलेलं आहे आणि याच्यातून नक्कीच उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये याचा सकारात्मक प्रतिसाद आपल्याला काही दिवसात पाहायला मिळेल।